लोक सापडतात. संसाराचा नाश करण्याची इच्छा आपल्यापैकी किती जणांना खरं खरं हो मला संसाराचा वैताग आला. वैताग कळतो ना? मग असं किती लोकांना वाटतं इथं काही करून हे हा संसार मला नष्ट केलाच पाहिजे. समीक्षा असं वाटतं का? आपल्याला संसारच माहिती नाही अजून काय हा ही मुख्य अडचण. आपल्याला काहीच माहिती नाही अजून. धर्माच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, आपल्या हिताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला अजून काय माहिती नाही. कारण सगळं बरं आहे, सगळं बरं आहे. पाहिजे तसं सगळं काही आपल्याला प्राप्त होत आहे. त्यामुळं याला संसार म्हणतात, याला मोक्ष म्हणतात. हा संसार जर असा आहे तर याला संपवायला पाहिजे, आणि मोक्ष जर असा आहे स्वस्ती तर मोक्ष मिळवायला पाहिजे. असे भाव दिवसातून किती वेळा होतात. जसे मोबाईल बघण्याचे भाव दिवसातून किती वेळा होतात. जर 24चे 25 तास केले तर काय करणार? 25व्या तासात जरा काय अभ्यास, शास्त्राभ्यास नाही. 25वा 26वा कुठला 1 तास 2 तास तुम्हाला वाढवून जर दिले तर वाढवलेल्या वेळेमध्ये करणार काय विषय? काय करणार सांग? जिसकी जैसी सोच, जसा ज्याचा विचार आहे. केवळला विचारलं तर खेळतो म्हणे, मुलांना विचारलं तर खेळतो म्हणे. काय म्हणतो? व्यापाऱ्यांनी काय करणार? राहुल भाई काय करणार सांग? एका दिवसाने तुम्हाला 2 तास वाढवून दिले, काय करणार? काय म्हणजे मला संसारच करायचा आहे. म्हणजे संसार हा संसार आहे आणि हा दुःखरूप आहे. याचं अजून समीकरण बसेना. संसार आहे आणि दुःखरूप आहे. मला शरीर आहे आणि मला दुःख आहे. त्याचं समीकरणच आपण अजून बसवणं आपल्या डोक्यामध्ये. इक्वेशन अजून काय कळे ना की काय व्हॉट इज दिस इक्वेशन. इक्वेशन असते पण समजले पाहिजे ते इक्वेशन्स अल्जेब्रा मधले, तर आपल्याला त्याच्या आधाराने पुढची गणित सोडवता येत आहे. इक्वेशनच समजलं नाही की हे कसं काय असतं तर मग ते सोडवणार कसं? आज अडचणी ना. म्हणून जोपर्यंत या जीवाला संसार आणि संसार दुःखरूप, शरीर आणि शरीर दुःखरूप आहे, दुःखाचं कारण आहे, हे त्या ठिकाणी विचारात येणार नाही तोपर्यंत मी मन लावून धर्म सात्विक करणार नाही. मन लावून करणार नाही. येणार आज आता एवढं सगळं खेळाचा त्याग करून आलाय. पोरं नव्हती म्हणून आले का काय माहिती नाही. काय झालं तरी सोबत का खेळायला गेला? कोणच नव्हतं का? आज ठरलं होतं शास्त्राला जायचं. सकाळी सकाळी येत होती सासरीकडे आलताच की, म्हणूनच म्हणलं ते. कशासाठी शास्त्राला आलोय काय माहितीये तुम्हाला? ऐकायला.
त्याच्यासाठी ऐकायचंय नाही, सांगितलंय मम्मीने. म्हणजे दुसरं काय कारण अजून आहे का? बाबा इथं जाण्याचं कारण आपल्याला दुःख आहे म्हणून म्हणतो. काय अवघड होते जरा. अवघड काय होतंय? दुःखाच्या अनुभूतीच्या भावामध्ये दुःखाच्या नाशाचा उपदेश वाया जातो. वाया जातो. जसा जो आजारी नाही त्याच्यासाठी त्या आजाराला बरं करण्याचा उपदेश काय स्वामी कळतंय का? तू आजारी नाही आहे, तुला तो एखादा आजार ताप आलाय, तो ताप दूर करण्यासाठीच हे औषध असतं सांगायला लागल्यावर तू ऐकशील काय? मला कुठं ताप आलाय म्हणून तुम्ही मला सांगायला लागलाय. एक साधारण असं दिसतं, बरोबर आहे. आणि मला काय ताप आहे की जेणेकरून मी हे सगळं ऐकावं मन लावून आणि त्याप्रमाणे त्या तापाचा नाश करण्याचा उपाय करावा. कोणालाच ही गोष्ट अजून मनापासून भासीत होत नाही. असं झालंय. तरी ऐका आता काय करणार मी? म्हणून आचार्यांनी आपलं पहिल्यांदा छड आलेमध्ये आपलं काय नाव दौलतरामजी दुःख सांगितलं. दुःख चार गतीत दुःख आहे म्हणून सांगितलंय का? शिकला ना छडाने? चार गतीत दुःख सांगितलं का? तू कोणत्या गतीत आहे? हा, मनुष्य गतीत दुःख आहे का? आणि मग ते कशामुळे असतं दुःख? त्याचं कारण काय? त्याचं कारण दुसऱ्या ढालीमध्ये सांगितलं ना, ऐसे मिथ्या दृग्ज्ञान चरण वश. मिथ्या दर्शन ज्ञान चारित्राच्या वश होऊन या चार गतीतलं दुःख हा जीव भोगत आलेला आहे. आणि पुढेही भोगेल जर त्या मिथ्या दर्शन ज्ञान चारित्राच्या वश राहिला तर. असं आणि म्हणून आचार्य म्हटले मिथ्या दर्शन ज्ञान चारित्र जे दुःखाचं कारण आहे चार गतीच्या, त्याचं स्वरूप आहे काय? मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र काय आहे? कुठेतरी आपल्याला त्याच्यामध्ये बसवलं पाहिजे ना. इथं मी आहे, मला पाहिलं पाहिजे. शास्त्र वाचताना ऐकताना आपल्याला त्याच्या तद्रूप, जसं सिनेमा पाहताना तद्रूप होतो आपण. खेळताना तुम्ही काय वैद्य खेळत असता का? इथं पण भांडण करताना एखादं त्या ठिकाणी काय सुटला, रन आउट झाला, तो नो वाईट बॉल असला, काहीतरी झालं तर तुम्ही भांडण कशी करता? तुम्ही काय वर्ल्ड कपच मला मिळणार आहे? तुम्ही आणि तो तुमचा खेळ वेगळा राहतो का? तुम्ही त्या खेळामध्ये किती तन्मय होऊन जाता, जणू काय तो म्हणजे मी आणि मी म्हणजे तो. इतकं तन्मयता असते. तशी तन्मयता इथं होते का? जेव्हा चार गतीतलं दुःखाचं वर्णन चालतं तर तशी तिथं आपण तन्मय, आपण स्वतःला त्याच्यात अनुभवतो का? की हे दुःख मला आहे, हे दुःख मी आहे, हे दुःख माझं आहे. आणि मग मला या दुःखातून दुःखाचं कारण समजून त्याला दूर केलं पाहिजे. स्वतःला त्याच्यातला एक भाग तर करून पाहायला पाहिजे. पण आपण इथं प्रेक्षकासारखं म्हणजे आपला काही संबंध नाही. अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी, जसं दुसऱ्याचं घर जळत असताना आपल्याला फार काही विकल्प होत नाही.
ठीक आहे, म्हणू आपण, चर्चा पण करू थोडीफार, पण त्याच्याशी फार आपला संबंध नसणार. पण तसंच इथं पण होतं, दुःखाची चर्चा चालते, पण आपण त्या दुःखाबरोबर स्वतःला अनुभवत नाही की इथं मी मनुष्य अजून, आणि मनुष्यगती दुःख आहे, आणि ते दुःख दूर करायचा उपाय आर्किटेक्ट होईना नव्हे. काय वाटतं तुम्हाला? आर्किटेक्ट झाल्यावर दुःख दूर होतं का नाही? मग का होती? आता पुढचा प्रश्न, म्हणजे तुला दुःख नाही का, तुला दुःख दूर करायचं नाही का, तुला ते सुखाचं कारण भासित होतंय, म्हणजे असं काय कारण आहे की आर्किटेक्ट होती ती? एक विचारला प्रश्न. त्याच्यासाठी किती अभ्यास करते, किती त्रास सहन करते का नाही? त्रास होतोय का नाही? मग त्याने दुःख दूर होणार नाही, त्याच्यासाठी इतकं दुःख का सहन करायचं असा का विचार येत नाही? त्याला म्हणायचं मोह. बुद्धी एकदा भ्रष्ट झाल्यानंतर त्याला देव येऊन सांगितलं तरी काय फरक पडणार? कसंही सांगा, कुणी सांगा, काही सांगा, आणि बुद्धीत एकदा ती मोहामुळं काही किती कसं सांगितलं तरी ते आता सोडणार आहे का? मी आज सांगितलं सोडून दे, जाऊ दे, इतका त्रास होतोय तुला, सोडून दे. किती अभ्यास आणि काय तुला फायदा आहे त्याचा? असा शेवटी लग्न तरी करणार आहेस का नाही? का ब्रह्मचर्य राहणार आहे? ब्रह्मचर्य राहिलं तरी हे शिकावंच लागत नाही, बरोबर, आणि लग्न केलं तरी हे शिकायची गरज नाही. नवरा तर असाच बघून दिला जाईल का? मग आता नवरा जो काहीच काम करत नाही, निवांत घरात झोपतो, आता नवरा बघून देऊ दे काय? नको म्हणते. मग तू शिकते कशाला? जर ते नवरा कमवणार, नवरा काम करणार, तुला पैसे आणून देईल, तुला पाहिजे ते खाऊ पिऊ घालेल, फिरवायला नेईल, सगळ्या तुझ्या सुखसोयी जपणार आहे ना, जसे पप्पा. असं उदाहरण सांग, म्हणजे सगळे सुखसोयी जपतेत का नाही? मग तुला कसला नवरा पाहिजे सांग? हे काम करण्यापाठीमागचं कारण तर समजलं पाहिजे. काय चाललंय अनुजात आहे तुमचं? हा, कोण निर्जरासाठी चालले काय? मग उगाच आपलं बसल्या उद्योग करायचे, अनर्थ दंड म्हणायचं. म्हटलं तुमचा काय संबंध नसल्यासारखं शास्त्र ऐकताय, एकट्या निर्जरेसाठी चालले काय? मग काय सांगत होतं सांगा बरं? तर काय झालं? मग सोडणार आहे का? आज आत्तापासून सोडून दे सर. झाले आता 12 झाली तरी मिळतं, नवरा मिळतो, आणि न शिकलेल्यांना मिळतो. आधी शिकलेल्यांना परत जास्त त्रास होतो, कारण तुला साधा नवरा चालेल का? BCom वगैरे, BBA वाले आजकाल BBA जास्त आहे ना, पोरांना जास्त आता काय येत आहे ना, येते म्हणून BBA चालेल का? कसला चालणार? म्हणजे आपण जेवढं शिकलो खालच्या पदावरच कसं चालणार आहे? आपण मोठ्या पदावरचे, मग खालच्या पदावरच पण मॅच होणार नाही, असं होत. काय चाललं होतं? संसार दुःखरूप आहे आणि दुःखाला दूर करण्याचा उपाय, दुःखाचं कारण आणि कारण समजून मग त्याला दूर करण्याचा उपाय. मग दुःख आहे हे सांगायचं, आणि या दुःखाची अनुभूती होत नाही आहे का? मग असं काय आहे? जादू हेच कळलं. इथं शास्त्र स्वाध्याय करताना ह्याच्यात सांगितलेले विषय, त्याच्यामध्ये सगळं सुख आहे.
हे आम्हाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी धर्म करणाऱ्यांना प्राप्त होताना दिसत आहेत. धर्म करणारे जे जीव आहेत त्यांना जो तुम्हाला काय हवाय मान सन्मान तो धर्म करणाऱ्यांना मिळतो का नाही? तू मस्त इंजिनियर हो, डॉक्टर हो, पंतप्रधान हो, महाराजांच्याच पाया पडतील का नाही? सगळे मान कोणाला जास्त आहे? पंतप्रधानाला आहे का महाराजाला? आम्हाला नाही का इंजिनियर झालेल्या पोरींना आहे का डॉक्टर झालेल्या कोणाला? मग तुम्हाला मान सन्मानच पाहिजे आपल्याला. जास्त कोण देणार? आणि इतर कष्ट काय आहेत मला सांगा. तुम्हाला तर प्रत्येक गोष्टीशी बॉन्डिंग आहे की ह्या वेळेस हे काम करायचं. महाराजांना काय बॉन्डिंग आहे सांग की ह्या वेळेस हे केलं पाहिजे. त्यांना वाटलं आज उपवास करायचा आहे, बस विषय संपला. सांगितलं आज उपवास करायचा. आणि मग पुढे उद्योग काय? दिवसभर काय? ज्ञान ध्यान तपो रक्त. ज्ञान ध्यानामध्ये मस्त कोण आले गेले काय करायचं हे करायचं काय विषयच नाही ना. दिवसभर निवांत. म्हणजे जर विचार केला तर इथं कसलं शारीरिक कष्ट नाही, वाचनिक कष्ट नाही, मानसिक कष्ट नाही. संयोगजनित तसे कष्ट कमी आहेत आपल्याला दिसतात तसे, पण तसे कष्ट फार कमी आहेत आपल्या हिशोबाने. कारण तुम्हाला पंख्याची सवय आहे, एसीची सवय आहे आणि लाईट जाते तर तुम्हाला त्रास होतो. महाराजांना त्रास होतो. लाईट गेली काय आणि लाईट असली काय, पंखा आणि एसीचा विषयच नाही त्यांच्यासाठी. त्यामुळे लाईट आले गेल्यामुळे त्यांना काय फरक पडेल? पण तुम्हाला किती फरक पडतो? जे सुख तुम्हाला त्या पंख्या एसीने येतं तीच त्या ठिकाणी लाईट गेल्यानंतर आकुलता किती पट असते. तुलना करून बघा. हाय 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 काय झालं म्हणजे किती हाय हाय होती. रेशो बघा ना किती. म्हणजे आपण जेवढ्या शरीराला सुख सोयी देणार तर त्याचं त्या ठिकाणी अभाव आपल्याला त्याच्या कितीतरी पटीने अधिक दुःख देत आहे. असं आहे. पण ते नाही. आपल्याला असंच वाटतं नाही शरीराला सुख देणाऱ्या गोष्टी जर असतील तरच मी सुखी, आणि शरीराला जे दुःख देणाऱ्या गोष्टी असतील तर मी दुःखी. आणि मी नेहमी धर्माकडे पाहताना हे पाहतोय की धर्म शरीराला दुःख देतो. असलं एक आपल्या डोक्यामध्ये बसलेलं गणित आहे. आणि आपल्या डोक्यात हे बसलेलं आहे की शरीराचं सुख म्हणजे माझं सुख आहे. त्यामुळे कोणत्याही भाषेत सांगितलं तरी मला समजायला हे तयार नाही. कारण कॉन्ट्रोवर्सी आहे ना, मिळत बसेना ना. म्हणून इथं सांगायचा प्रयत्न केला जातोय. जे वास्तविक आहे ते सांगायचा प्रयत्न केला जातोय. आणि त्याचं तसं श्रद्धान तुम्ही आम्ही करायचंय. आचार्यांचा हा प्रयत्न आहे, देवाचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुम्ही जीव आहात तर तुम्हाला जीव म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. आता तुम्ही त्याचं श्रद्धान करायचं काम तुमचं आहे आणि तद्रूप परिणमन करायचं काम आपलं आहे. काम कोणाचं आहे? सांगायचं काम त्यांनी जसं आहे तसं केले. जीवाला जीव आणि शरीराला शरीर. म्हणजे एवढंच आहे म्हणणं ना, दुसरं काय. म्हणून इथं आचार्य सांगायला लागले काय, आता म्हणते सांगतो. काय सांगतो? की संसार कसा नष्ट करायचा आणि मोक्ष कसं प्राप्त करायचं. काय? संसार कसा नष्ट करायचा. मग वाचू काय पुढचं?
भावार्थ का दिला, पहले जो उपदेश कहा वह तो मुनियों को कहा, और अब आगे जो कहते हैं वह श्रावकों को कहते हैं। ऐसा कहते हैं कि जिससे संसार का विनाश हो और मोक्ष की प्राप्ति हो। मग काय सांगितलं आहे का, श्रावकासाठी उपदेश चालू झाला, पण काय सांगतं पहिलं कार्य श्रावकासाठी काय सांगतं बघा, 86 नंबर गाथा, गरीऊनय सम्मतं सुनिम्मलं सुरगिरीवने कंपं तं ध्यानेनायिच्छति सावय दुःखक्षयठायि। ग्रहकर सुनिर्मल अरुअचल सुरगिरिसम सम्यक् त्वको हे श्रावको दुःखक्षयके अर्ति ज्ञान में ध्यानावसे। काय करा, परत एकदा म्हणा, ग्रहकर सुनिर्मल अरुअचल सुरगिरिसम सम्यक् त्वको हे श्रावको दुःखक्षयके अर्ति ज्ञान में ध्यानावसे। तुमच्या आर्किटेक्टच्या शिक्षणामध्ये मिथ्यात्व समजण्याची काय चर्चा येते का नाही, काय येते प्रश्न आपल्या किती चांगलं शिक्षण आहे खरं तर, असं वाटतं मला वाचता एवढ्या चांगल्या गोष्टी आपल्या इथं लिहून ठेवल्या, याचा जर अभ्यास केला, हे जर शिकलो तर आपलं कल्याण होणार आहे, हेच आपल्याला समजून घ्यायचं। आपलं कल्याण करायचं, कोणाचं कल्याण करायचं रे? आपलं म्हणजे कोणाचं? माझं म्हणजे कोणाचं? सगळं दुसऱ्याने सांगितलं सांगतो, आणि एवढा मोठा झाला आणि अजून कळा नाव आपलं म्हणजे कोणाचं? जीवाचं कल्याण करणारे इतक्या चांगल्या गोष्टी, पण याचा अभ्यास करतंय कोण? कोणाला करायला इंटरेस्ट? संसार किती सत्यार्थ भासित होतो मला सांग, किती विश्वास आहे संसारावर, संसाराचा खरेपणा किती वाटतो, अंश मात्र देखील त्यातला खोटा आपल्याला स्वीकार नाही। आणि मग इथं अशा जीवांना उपदेश द्यायची वेळ आहे, त्याला संसार खोटा वाटायलाच तयार नाही कोणत्याही कारणाने। वाटते काय खोटा? तृप्तीचा आहे संसार? फार कठीण अवस्था, लक्षात घ्या। म्हणून इथं सांगायला लागले की श्रावकाने पण काय करावं, मुनींनी काय करावं, सम्यक धारण करावं। ठीक आहे, श्रावकाने पण काय करावं सांगते बघा। प्रथम तो श्रावकों को सुनिर्मल अर्थात भली प्रकार, अतिचार रहित, निर्मल और मेरुवत निष्कंप एवं चल तथा आगाढ़ दूषण रहित अत्यंत निश्चल ऐसे सम्यक को ग्रहण करके उसको ध्यान में ध्याना। प्रथम तो श्रावकों को, पहिल्यांदा जर आपल्याला काय करायचंय, शिकायची अडचण नाही, पण हे करून शिकलं तर बरं, म्हणजे वेळ लागत नाही। वेळ माहिती आहे ना, बघितलं ना वेळ? वेळ लागलं का नाही, लागतं का नाही? आम्हाला वेळ लागतो याच्याशिवाय, कारण आपल्याला माहिती नाही काय खरं आणि काय खोटं।
जे खोट आहे त्याच्यामध्ये असा खरेपणाचा आभास होतो आणि त्याच्यामध्ये आपण आपलं सर्वस्व पाहतो. पण जर जागृत झालो, आपल्याला वस्तुस्थिती समजली, तर भले त्या ठिकाणी काही काळ ते काम करावी लागली, पण जागृततेमुळं आपल्याला त्रास होणार नाही. असं जाग राहिलो तर त्रास होणार नाही. पण आपण जाग राहत नाही. तू म्हातारे होणार आहे का नाही? काय नाव स्वस्ती. आणि आता तुला बघायचं असं तू म्हातारे झाल्यावर कशी दिसती त्या ह्याच्यावर दिसतं मोबाईलवर. आणि तुझा फोटो टाक आणि त्या फोटोवर आहे ना तिथं असते आणि त्यात तुझं असं म्हातारं होताना कशी दिसणार. आणि ती म्हातारपणाचा फोटो डोळ्यासमोर ठेवून मग विचार कर की काय करायचं. नेहमी आपण हा विचार करावा. पण म्हातारपण तरुणपणी खोटं भासित होत आणि मृत्यू हा कायम खोटाच भासित होत. जागेच नसतो आपण त्याच्या प्रती. कार्य करताना, दुकानदारी, व्यापार, उद्यम करताना तुला सूरज वाटलंय का मी मेलो तर काय, हे सगळे आंबे मस्त किती टन गेला, मेल्यावर काय त्या आंब्याचं काय कर, पैशाचं काय करणार तू सांग. पण तुला खात्री आहे का नाही, त्याला वाटतं मी योगासन करतोय म्हणजे मरणार नाही, मी फिरतोय म्हणजे मरणार नाही, असंच वाटतं ना तुला फिरताना. आणि योगासन करताना काय काय कॉन्फिडन्स काय असतो, मला काय होणार नाही, मला काय होत नाही, गुडघ्याला लागलं म्हणजे बराच त्रास झाला पण काय म्हणायचं सारखा, मला काय होत नाही, मला काय होत नाही, असं असतं. सूरज बरोबर आहे. भ्रमात राहायची सवय आहे म्हणून, आणि भ्रमात राहिल्यामुळं फार पुढे अडचणी येत आहेत हे सांगायचं. जो भ्रम आपल्यामध्ये झालेला आहे त्या भ्रमामध्ये इतकी सत्यार्थता भासित होते की त्याला मग कोणी खोटं सांगितलं तरी स्वीकार करायला तयार होत नाही. होत आहे का सांगा, का होत नाही, अडचणी. म्हणून आचार्य म्हणले पहिल्यांदा सम्यक्त्व ग्रहण कर. आणि सम्यक्त्व म्हणजे काय, आत पाहणे, जसं आहे तसं पाहणे, जसं आहे तसं पाहणं त्याचं नाव सम्यक्त्व, जसं आहे तसं श्रद्धा करून त्याचं नाव सम्यक्त्व. जीवाला जीव, शरीराला शरीर, दुःखाला दुःख रूप, सुखाला सुख रूप, हे जे जसं आहे तसं मानावं लागेल ना. तुम्ही आम्ही आमच्या कल्पना करून कसं चालतं. आणि म्हणून आचार्य म्हणते गहिऊ नय सम्मतम सुनिम्मलम सुरगिरी व निष्कंपम. माझे शब्द वापरतो. सम्यक्त्व पण असं साधं सुद्धा नका म्हणते. जरी तुम्ही सम्यक्त्वाची चर्चा ऐकली केली तरी सम्यक्त्व आपल्यामध्ये असं आहे का, कसं ते इथं सांग, निर्मल, सुनिर्मल आणि निष्कंप सम्यक्त्व. ऐकतोय तोपर्यंत आपल्याला वाटतंय की हे बरोबर आहे, झालं इथं शास्त्र सुटलं तर आपल्याला हे शास्त्र बसल्यावर सुद्धा अवघड झाले. शास्त्र सुटल्यानंतर तर आपल्या डोक्यात हे विषय राहायचा आणि काय कारण आहे का सांग बरं. शास्त्र सुटल्यानंतर काय शास्त्राचा विचार, शास्त्रात सांगितलेल्या काय गोष्टींचा विचार, काय प्रयोजन, काही प्रयोजन राहत नाही. आचार्य तरी म्हणते असं सम्यक्त्व. कसं सम्यक्त्व, सुनिर्मल आणि अत्यंत निष्कंप असं म्हणतात. असं सम्यक्त्व श्रावकाने ग्रहण करावं असं इथं उपदेश देत आहेत. कशासाठी, संसाराचा नाश करण्यासाठी आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठीचा. सुरुवातीला सांगितलं 85 गाथ, संसार विनाश यरम, संसाराचा नाश करणारा आणि सिद्धी अरम म्हणजे मोक्षाची सिद्धी करणारा असा चांगला उपदेश आम्ही तुम्हाला देतो. कुंदकुंदाचार्यांची ही भावना आहे. आधी काय भावना आहे, दुःख भोगवत नाही तुमचं आणि मोक्षाचं सुख त्यांना अनुभूतीला आलेलं आहे.
आणि म्हणून असं वाटतं की असं सुख सगळ्याला मिळावं आणि जे दुःख आहे ते नष्ट व्हावं, म्हणून म्हटले उपदेश देतो. आणि सुरुवात काय केली म्हटले की कहिऊ नये संमत. म्हणून आपल्याला भजनात पाहिलं तर ते भजन येतं ना, सम्यक् ग्रहण कर करे जीवा आता लक्ष दे जरा, असं काहीतरी येतं. सगळ्या चार गतीतलं दुःख सांगितलं, सगळं सम्यक्त्व ग्रहण कर, हेच आहे कहिऊ नये संमत. आणि कुणाला ग्रहण करायचं, सम्यक्त्व ग्रहण करायचं निर्जरा तुला, मग काय करावं लागेल, काय करावं लागेल याच्यावर कधी विचार करायचंय. बरं करायचंय तर मग त्याच्यासाठी जसं इंजिनियर व्हायचं तर काय करावं लागलं, काय करते सायन्स शिकावं लागलं. 10वी नंतर इंजिनियर व्हायचंय, इंजिनियर नाही आर्किटेक्ट व्हायचंय, तर तुला काय करायचंय, कोणत्या साईडला जायचंय, का कुठं कॉमर्स आर्ट पण असलं काहीतरी साईड घेतली का तू, का ती मार्ग आहे ना जो, त्याच मार्गाने गेल्यानंतर आर्किटेक्टला ऍडमिशन मिळाली, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन त्याच पद्धतीने गेले, त्याचे क्लास लावले आणि कॅम्प मध्ये पुस्तकं वगैरे आम्ही आणली तुझी यायला, म्हणून माहिती आहे मला. आणि सिस्टमॅटिक पद्धतीने जाऊन आज आर्किटेक्ट होणार आहे की नाही. सम्यक्त्वासाठी काय सिस्टीम चालली, जातो कधीतरी मंदिरात, जातो कधीतरी शास्त्राला, कोणी म्हटलं केलं गेलं. आम्ही याच्यामध्ये तसं झोपून दिलंय का, जसं मला आर्किटेक्ट व्हायचं त्या पद्धतीने. आम्ही कुठनं सम्यक्त्व होणार. आर्किटेक्ट पेक्षा सम्यक्त्वाची व्हॅल्यू किती केली तुम्ही. सम्यक्त्व म्हणजे कचऱ्यासारखं आहे आणि आर्किटेक्ट म्हणजे गिऱ्यासारखं आहे. असं नाही झालेलं का नाही. विच इज प्रेशियस, असा एक साधा प्रश्न आहे. सम्यक्त्व प्रेशियस आहे का आर्किटेक्चर जे आहे ते प्रेशियस आहे. खरं बोलायचं, खरं बोलायचं, नुसतं खोटं बोलून काय उपयोग होणार. भाषिक तर झालं पाहिजे की हो सम्यक्त्व प्रेशियस आहे. कशामुळे प्रेशियस आहे, तुला आपलं सांगितलं म्हणून आपलं म्हणते. कारण शास्त्र आहे, धर्म आहे, तर उलट काय बोलायचं. जर तुला ते प्रेशियस, जे प्रेशियस वाटतं मग ते हवं असतं का जे खोटं असतं ते आपल्याला पाहिजे असतं. काय पाहिजे असतं मग प्रेशियस काय सांगा. निर्णय तर करावे लागतात. म्हणून म्हणजे की सम्यक्त्वाला तर आचार्य सगळीकडे रत्नाची उपमा देत आहे. रत्न आहे काय नाही आहे. काय ग्रहण करायला पाहिजे, काय केलं पाहिजे आपल्याला वेळायचं. लोकांची धुनी धुवत बसायची, आपलं धुणं धुवान. आपला आत्मा पण खराब झालाय म्हणून सुनिर्मल म्हणतात ना. आपला आत्मा रोगी आहे, त्याला बरं करायचा विचार करायचा काय आहे नाही. जन्म मरण रोग सगळे किती रोग आहेत सांग का. मिथ्यात्वाचा रोग, कसले घाणेरडे रोग या जीवाला झाले. त्याच्याबद्दल काय चिंता, आपलं करतो थोडं आपलं ठीक आहे. समाज म्हटलं ना, एक सगळेजण आपण कुठंतरी थोडं फार करायचं आणि त्याला इतकं मोठं रूप द्यायचं. केलेलं केवढं असतं आणि त्याचं रूप एवढं मोठं देतो आणि आपण असं मानून बसतो हे मी करतो सगळं, मला माहिती आहे, सगळं समजतं. बरोबर आहे का. असं झालंय धर्माच्या. त्याच्याबद्दल असा आपल्याला काय असा विचार नाही की हे खूप केलं पाहिजे आणि हे थोडं केलं पाहिजे है ना. उलट करा ना, वाईज वर्षा करा ना. जेवढ्या वेळ तुम्ही त्या ठिकाणी रोग्यांचे रोग दूर करण्यासाठी वेळ देता तो वेळ तुम्ही धर्मासाठी द्या आणि जेवढा वेळ धर्मासाठी देताय तेवढा रोग्यांसाठी द्या. काय जेवढा वेळ तुम्ही दुकानदारीसाठी देताय तो धर्मासाठी आणि जेवढा वेळ धर्मासाठी तेवढा वेळ कोणासाठी, निशान दुकानदारीसाठी. बघा चमत्कार काय होतो. जेवढा वेळ तुम्ही दुकानदारी करताल ना तेवढ्यात तुम्ही जी करणार आयुष्यभर तेवढ्या थोड्या वेळेत सगळं मिळून जाईल. कमी कष्टात जास्त लाभ.
आणि हेच पाहिजे तुम्हाला बघ, कमी भांडवल, कमी कष्ट आणि लाभ जास्त पाहिजे. मग करा ना हा प्रयोग. धर्म जास्त काळ करा आणि जो संसार आहे तो थोडा काळ करा. बघा फरक काय पडतोय नाही. नाही पडलं तर मग मी तुमच्या इथे राहतो कामाला पाहिजे. खाऊ पिऊ घालायची माझी जबाबदारी. चला, तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो. कोण येते माझ्याबरोबर सांग? येतो. सगळी जबाबदारी आधीच मी तुझी घेतो. चल, माझ्याबरोबर दिवसभर राहायचं आणि जेवढा वेळ म्हणलं ना, आता धर्म किती वेळ करतोय तेवढा वेळ दुकानात जायचं आपण दोघं. मी पण येतो. आचार्यांना सांगायचं म्हणून म्हटलं, संसाराचा नाश करण्यासाठी आणि मोक्ष देण्यासाठीचा उपदेश मोक्ष पाहिजे का नको, मग काय करावं लागतंय हे सांगायचं. गहिऊन सम्मत्तम सम्मत्तम सुनिर्मलम सुरगिरीरिव निष्कंपम, म्हणजे निष्कंप, अष्टांगाने संपन्न आणि 25 दोषाने रहित असं सम्यक ग्रहण करा म्हणून सांगितलं. आणि परत तेवढंच सांगून थांबले नाही. पुढे काय तम जाने जाई, त्याच त्या ठिकाणी निरंतर ध्यान करा. त्या सम्यक्त्वाचं ध्यान करायला आपल्याला सम्यक्त्वाचं लक्ष म्हणजे ध्यानचा अर्थ काय? डोक्यात तोच विषय सतत राहावा, त्याच्यामध्ये उपयोग, फोकस, एकाग्रता त्याच्यामध्ये करायला पाहिजे असं सांगतो. तम जाने जायई सावय दुःख खय हाये. या श्रावकाला दुःखाचा खरोखर नाश करायचा आहे, त्यांनी हे करावं असं कुंद आचार्यांचं म्हणणं आहे. प्रथम तो श्रावकों को सूर निर्मल अर्थात भली प्रकारात विचार रहित निर्मल और निरुवत निष्कम एवं चल तथा आगाढ़ दूषण रहित अत्यंत निश्चल ऐसे सम्यक को ग्रहण करके उसको ध्यान में ध्याना. इसलिए क्योंकि ध्यान दुखों का अक्षय करने के लिए ध्याना, इसलिए ध्याना जो दुखों का अक्षय, ज्याला दुःखाचा क्षय करायचा आहे त्याने हे काम करा. बाकी ठीक आहे. कोणासाठी चालली चर्चा ही? ज्याला दुःख आहे त्याला, आणि त्याला ज्याला दुःखाचा क्षय प्रॉपर पद्धतीने करायचे त्याच्यासाठी हे सांगितले. आणि प्रॉपर पद्धती आहे सम्यक, सुनिर्मल आणि निष्कम सम्यक्त्व. आणि त्याचंच निरंतर जे ध्यान करतील त्याच्या पर्यायामध्ये काय म्हणतायत आचार्य? दुःखाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही अशी व्यवस्था. मग याच्यावर आपण विचार करायचा आहे. भावार्थ वाचतो बघा. श्रावक पहले तुम निरतिचार निश्चल सम्यक्त्व ग्रहण करके उसका ध्यान करें. इस सम्यक्त्व की भावना से गृहस्थ के गृह कार्य संबंधी जो आकुलता, क्षोभ और दुख होता है वह मिट जाता है. कार्य के बिगड़ने सुधरने में वस्तु के स्वरूप का विचार आता है, तब दुख मिटता है. तुम्ही पाहुणे सांगत होते दुपारी बसल्यावर, म्हणजे खरं तर जर शास्त्र नसतं तर काय झालं असतं. अनेक वेळा विचार येतो म्हणतो असं सांगितलं, त्यांनी सांगितलं म्हणजे त्याच्यातली जी तत्वाची चर्चा आहे त्या तत्वाचा जेव्हा जीवनामध्ये उपयोग केला जातो, कारण प्रतिकूल उदय तर प्रत्येकाला येतात. आणि जेव्हा या शास्त्रासंबंधी विचार आला आणि त्यामुळे कितीतरी परिणामाची निर्मलता होती. कोणी कशामुळे निर्मलता झाली तर शास्त्रामध्ये सांगितलेल्या तत्वाच्या चिंतनामुळे. मग त्याची महिमा किती यायला पाहिजे. नाहीतर लोक काय करतात या शास्त्राच्या तत्वाच्या अज्ञानामुळं कोणी व्यसनाच्या अधीन होत, कोणी घर सोडून जात आहे,
वेगवेगळं का राहता तुम्ही? कारण तीच आहे, तत्वचिंतनाचा अभाव. दुःख सहन नाही झालं, आपलं सोडून दुसरीकडे राहत वेगळं. कोणी मग दारू पी, कुठं ड्रग्स, कुठं काय, आणि जास्त सहन नाही झालं तर सरळ जीव द्यायचं. इथपर्यंत अवस्था कशामुळं? तत्वाच्या चिंतनाचा अभाव. म्हणून श्रावक पहले तो निरतिचार निश्चल सम्यक्तों को ग्रहण करके उसका ध्यान करे. इस सम्यक्तों की भावना से गृहस्थ के गृह कार्य संबंधी जो आकुलता, क्षोभ और दुख होता है वह मिट जाता है. कार्य के बिगाड़ने सुधारने में वस्तु के स्वरूप का विचार आता है, तब दुख मिटता है. दुःख केव्हा नष्ट होतं सांगते? जेव्हा तिथं ते कार्य आहे ते कार्य सुधारतं आणि बिघडतं कशामुळं आहे ना, या वस्तूच्या स्वरूपाच्या आधाराने विचार करतो त्यावेळेस दुःख नष्ट होतं. सम्यक दृष्टि के ऐसा विचार होता है कि वस्तु का स्वरूप सर्वज्ञ ने जैसा जाना है वैसा निरंतर परिणमता है, सो होता है. इष्ट अनिष्ट मानकर सुखी दुखी होना निष्फल है. ऐसा विचार करने से दुख मिटता है. यह प्रत्यक्ष अनुभव गोचर है, इसलिए सम्यक्तों का ध्यान करना कहा है. ओम नमः